जय जय रघुवीर समर्थ। नसे गर्वंगी सदा वीतरागी, क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी। नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणिजे योगी राणा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 134 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून आपल्याला मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे अशा या संत सज्जन सिद्ध सत्पुरुषाची लक्षणं समजावून सांगत आहेत। ज्या सिद्धाच्या असलेल्या सहवासाने संगतीने मनुष्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते, सद्गती प्राप्त होते, जीवनाचा श्रेयस मार्ग सापडतो। तो सिद्ध असतो तरी कसा, त्याचं बोलणं कसं असतं, त्याचं चालणं कसं असतं, त्याचा स्पर्श कसा असतो, त्याची अंतरंगाची अवस्था कशी असते। समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये या सगळ्या असलेल्या गुणधर्मांचं अत्यंत सविस्तर असं वर्णन करून सांगितलं। हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिली निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। असं या सिद्धाची अवस्था समर्थ आम्हाला गेल्या श्लोकात सांगतायत। परंतु समर्थांना केवळ या 4 चरणांनी आपला हा सिद्ध बांधता येत नाहीये। त्यांना या सिद्धाची अजूनही असलेली विलक्षण अवस्था आमच्यासारख्या सामान्य जीवांना सांगावीशी वाटते। प्रत्यक्ष महादेव हा या सिद्धावस्थेचं साक्षात स्वरूप आहे। त्याचेच गुणधर्म त्या सिद्धाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत असतात। त्यामुळे सज्जनो, प्रत्येक सद्गुरू, प्रत्येक सिद्ध पुरुष हे जणू काही चालतं बोलतं महादेवाचं रूप आहे। त्या महादेवाच्या अंतरंगामध्ये असलेला प्रत्येक गुणधर्म आपल्याला या सिद्ध संतांच्या जीवनामध्ये दिसून येतो। त्यातीलच काही पुढील गुणधर्मांची चर्चा समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। काय म्हणतात समर्थ? नसे गर्व अंगी सदा वीतरागी। त्या सिद्धाच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही अवस्थेचा गर्व हा अजिबात नाही, कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही। खरं तर सिद्ध म्हटल्यानंतर त्याने एक फार मोठी उंची उपलब्ध करून घेतलेली आहे। ते काही सामान्य आपल्यासारख्या लोकांचं काम नाही आहे। सिद्धावस्था प्राप्त करणं म्हणजे एक प्रकारे मानसिक पातळीवरती कैलासची उंची गाठणं आहे, जिथं महादेवाचं निवासस्थान आहे। एवढा मोठा पुरुषार्थ केल्यानंतर तो देखील या एका जन्मामध्ये साधन करून तरी देखील हा निगर्वी असलेला सिद्ध कुठल्याही अवस्थेमध्ये हे अमानित्व जपून आपलं जीवन चालत असतं। काय आहे ही गर्वहीन अशी अवस्था सिद्धाची? 2 उदाहरणं देतो म्हणजे आपल्याला कळेल। एक महादेवाच्या जीवनचरित्रामधलं जे रामायणामध्ये आपल्याला दिसतं। जेव्हा माता पार्वतीशी महादेवाचा विवाह होतोय त्यावेळेला महादेवाचं हे रूप पाहून सगळ्या हिमालयाच्या नगरीमध्ये लोक बेहोश झालेली आहेत। कारण या महादेवाच्या रूपाचा प्रभाव असा आहे की सामान्य जीव त्याला बघूच शकत नाही आणि त्यामुळे महादेवाच्या स्वागताला तिथं कोणीच नाही। आता विचार करा, जावई माणूस
हिमालयाच्या नगरीमध्ये आलाय आणि त्याचं स्वागत करायला कोणी नाही, पण आमचा महादेव एकटाच जानुसवाड्यामध्ये जाऊन बसतो. हे जरी पुराणामधलं उदाहरण असलं तरी हे इथं सांगावं असं वाटतं, कारण अमानित्व काय आहे, नसे गर्व अंगी काय आहे, ही त्याची अवस्था आहे. अहो, माझा महादेव अनेकदा बाणासुरासारख्या राक्षसांचा देखील रक्षणकर्ता ठरलेलाच आहे ना, तारणहार ठरलेलाच आहे ना. त्याला कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व नाही आहे बघा, कारण तो सतत निरंतर त्या वैराग्यशील भूमिकेमध्ये आहे. मुळात त्याच्या कैलास पर्वतावरती पोहोचणं हे अत्यंत अवघड. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, सिद्ध तपोधन योगी जन अशी केवळ सुरकिन्नर मुनी वृंद, बसही तहा सुकृती सकल सेवही शिव सुख कंद. फार कमी लोकांना या कैलास पर्वतावरती निवास करता येऊ शकतो. कोण? सिद्ध तपोधन योगी जन. अशा तपस्वी लोकांनाच कैलासावरती प्रवेश आहे. आणि ते कशासाठी तिथं आहेत? सेवही शिव सुख कंद, शिवाची सेवा करण्यासाठी ते आहेत. आता आपण बघतो आजच्या काळात एखादा थोडासा जरी प्रथित यश माणूस असेल तर त्याच्या सेवेसाठी 10 लोक असतात बघा. त्याला काय पाहिजे काय नको हे बघण्यासाठी तिथं लोक सारखी लवाजमा असतो. काही मंत्रिमंडळासाठी आपली वर्णी लागावी यासाठी प्रत्येक निवडून आलेला राजकारणी का धडपडत असतो माहिती आहे? कारण त्या मंत्री झाल्यानंतर त्याच्या हाताखाली जे 5-50 लोक सतत त्यांचा जो रातबा असतो त्याच्या अवतीभोवती जे ते घुटमळत असतात त्याची त्यांना सवय झालेली असते आणि त्याच्याशिवाय त्यांना राहताच येत नाही. माझा महादेव देखील एवढ्या सिद्ध तपोधन योगी जनांबरोबर तिथं राहतोय जे त्याची सेवा करायला तिथं बसलेत. पण असा माझा महादेव त्या कैलासामध्ये एकांतामध्ये जेव्हा जातो तेव्हा निज कर डासी नागरी पुछाला, बैठे सहजही शंभू कृपाला. स्वतःच्या हाताने त्या वटवृक्षाच्या खाली महादेव आपलं स्वतःचं आसन लावतोय. तिथं कुठल्याही सेवेकऱ्याच्याकडून त्याची अपेक्षा नाही. सज्जनो, जो सिद्ध असतो तो आपलं जीवन अशा पद्धतीने व्यतीत करतो. श्री महाराज देखील म्हसवडला जेव्हा गाई बाजाराच्या प्रसंगामध्ये तिथं गेले ते आदल्या रात्री तिथं पोहोचले. म्हसवड गाव सगळं श्री महाराजांचं अनुग्रहित होतं. महाराजांनी कोणाला जरी निरोप दिला असता तरी सगळं गाव महाराजांच्या स्वागतासाठी तयार राहिलं असतं. पण हा सिद्ध महापुरुष म्हसवडला जातो काय आणि एका दुर्गंधीयुक्त असलेल्या धर्मशाळेत जातो. स्वतःच्या हाताने त्याला साफ करतो, आपल्या अंगावरचा पंचा खाली टाकतो, थोडंसं गार पाणी पितो आणि तिथंच डासांनी भरलेल्या त्या धर्मशाळेमध्ये क्षणामध्ये श्री महाराज निद्रिस्त होतात. हे काय दाखवतो? हे महादेवाचं रूप नाही आहे का? मला सांगा बरं. हे सिद्ध पुरुषाची अवस्था आहे. नसे गर्व अंगी सदा वीतरागी. गर्व कोणाला येतो? जो वैराग्यशील नाही त्यालाच गर्व येणार ना. पण हा महादेवाचं रूप चिता भस्मा लेपो गरलमशनम दिक्पटधरो असा हे महादेवाचं रूप, तेच या सद्गुरूचं स्वरूप. आणि त्यामुळं हे दोघंही जण निरंतर वैराग्यशील आहेत. आणि या जीवनात या चिताभस्माच्या अधिकाराने कदाचित सद्गुरू ते चिताभस्म लौकिक रूपाने लावणार नाही, पण चिताभस्म याचा अर्थ काय? सगळ्या जगाच्या अपेक्षा राख करून टाकलेल्या त्या चिताभस्माला या महादेवाने आपल्या अंगावरती घेतलेलं असतं. सज्जनो, तशी या संतांची देखील अवस्था असते, या सिद्ध पुरुषांची देखील अवस्था असते. आणि ते मग कशाचा भोग घेतात? क्षमा शांती भोगी. बघा, आपल्यासारखे साधे लोक, बद्ध मंडळी त्यांच्या अवतीभोवती असतात, प्रापंचिक मंडळी त्यांच्या अवतीभोवती असतात. आमच्याकडून 1760 चुका त्या सिद्ध सत्पुरुषाच्या जवळपास राहत असताना आमच्याकडून होत असतात. पण ह्यांच्याकडं एकच फार मोठा आपल्या सगळ्यांना पोटामध्ये घेण्यासाठी उपलब्ध भांडवल असतं आणि ते म्हणजे क्षमा शांती भोगी. क्षमा क्षमा क्षमा. अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी रामराया. सज्जनो, आमच्या झालेल्या प्रत्येक चुकेला हे संत आम्हाला आमची जागा तर दाखवतात, कुठं चुकले हे देखील दाखवतात, पण मनामध्ये मात्र या कुठल्याही गोष्टीच्या बद्दल कुठलीही स्मृती देखील ते ठेवत नाहीत. कशा या स्मृती वळगळता येतील आपल्याला आयुष्यातून?
बघा, आम्ही देखील अनेकदा वरवर लोकांना म्हणतो, अरे असू दे रे, काही नाही काही नाही, पण त्यांनी केलेली चूक आम्ही विसरत नाही. आम्हाला विसरता येत नाही, याचं कारण आम्ही त्याला मनापासून क्षमा केलेली नसते. सज्जनो, आम्हाला या लोकांच्या चुका पोटात घेता येत नाही. त्यासाठी क्षमा नावाची ही अवस्था आम्हाला स्वभाव करावी लागते. आणि क्षमा आमच्या जीवनामध्ये आली आहे हे कसं ओळखावं? ज्याची शांती ही निरंतर राहते. क्षमा, शांती या दोन गोष्टी संलग्न आहेत. क्षमा केली तरच शांती राहणार. जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुम्ही आतून अशांत राहणार, वरवर बोलणार नाही, पण अशांतीचा तुम्हाला त्रास होईल. संत हे निरंतर क्षमा शांतीचा भोग घेत असतात. ते वैराग्यशील आहेत, त्यांना या जगातल्या कुठल्या गोष्टीचा भोग नकोय, पण ते या दोन गोष्टींच्या आधाराने, जसं मनुष्याला दोन पाय आहेत चालण्याचे, तसं सिद्धाचे मला वाटतं हे दोन चरण आहेत, क्षमा आणि शांती. हेच त्याचा भोग आहे. आणि दयादक्ष योगी, तो निरंतर लोकांवरती करुणा करतो, दया करतो. क्षमा आपल्या चुकांच्या पोटात पदरात घेऊन त्यांना क्षमा करणं, शांत राहणं हा त्याचा स्वभाव झाला. आणि आमच्यासारख्या लोकांमध्ये येणं, आम्हाला भगवंताच्याकडं वळवणं ही त्याची दया झाली. आणि या भगवंताकडे वळवण्यामध्ये हा अत्यंत दक्ष असतो सिद्ध. बघा, सिद्ध जर सगळे हिमालयातच बसले असते तर आम्हाला कोणी रामनामाची गोडी लावली असती, कोणी आम्हाला राम सन्मुख केलं असतं. तो खऱ्या अर्थाने योगी आहे. तो स्वतः तर संयोग करून बसलेलाच आहे आत्मस्वरूपाशी, पण तो योगी आमच्यासारख्या जीवांचा संयोग भगवंताशी घडवून आणतो. तो दक्ष आहे. स्वतःच्या अवस्थेमधून तो कधी खाली उतरत नाही. तो निरंतर सावधान आहे. तो कधीच कुठल्याही प्रकारच्या भोगविलासामध्ये अडकत नाही. तो दया दक्ष, परंतु आमच्यासारख्या जीवांना शिवापर्यंत नेणारा हा योगी, दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही लोभ नाही. लोभ कोणाच्या अंतःकरणात येतो? ज्याला कशाचा तरी मोह आहे, कशाची तरी अपेक्षा आहे, काहीतरी हवंय. त्याला काय हवंय? हे सगळेजण कौपीनवंतक खलुभाग्यवंतक अशा स्थितीमध्ये जगणारे सिद्ध आहेत. बघा, म्हणजे केवळ कौपीन धारण करणारा सिद्ध असतो असं नाही. हे मनाचं कौपीन आहे. भगवंताने ज्या अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे त्या अवस्थेमध्ये निरंतर समाधानामध्ये राहण्याची ही अवस्था हे सिद्धाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे या सिद्धाला कुठलीच अपेक्षा नसल्यामुळं नसे लोभना, कुठल्याच गोष्टीचा लोभ त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. मला श्री महाराजांच्या चरित्रामधली कोकणामधलीच एक गोष्ट आठवली. एकदा महाराज अलिबागला आले होते. तिथं सदाभाऊ लेले नावाचे महाराजांचे एक शिष्य होते. त्या सदाभाऊ लेलेंची फार इच्छा होती की महाराजांनी आपल्या घरी राहावं. काही ना काहीतरी कारण काढून ते महाराजांना आपल्याकडे ठेवून घेत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्याकडं चांगली संपदा आहे, सोयी सुखिदा आहे, तर महाराज रमतील, राहतील. महाराजांनी एकदा जाण्याचा विषय काढला तेव्हा त्यांनी महाराजांना एक चांदीचा फार मोठा पेला दान म्हणून दिला. आता बघा, आजच्या काळामधले जर संत मंडळी असती तर अरे कशाला कशाला म्हणून झोळीत टाकला असता. श्री ब्रह्मचैतन्यांनी काय करावं? त्या लोट्याला बघितलं, चांगला आहे हो म्हणाले, आणि जोरात जमिनीवरती आपटला. म्हणाले, काय साधूला विकत घ्यायचा प्रयत्न करतोय सोन्या चांदीनी? ठेव तुझी चांदी तुझ्याजवळ, आम्हाला ह्याची अपेक्षा नाही. सज्जनो, रामकृष्ण परमहंसांच्या उशाखाली कोणीतरी पैसे आणून ठेवले तर त्यांचं अंग वाकडं झालं होतं असं चरित्रामध्ये लिहिलं गेलंय. या संतांना लोभ नावाची गोष्टच नाही. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, कुठलंही प्लॅनिंग नाही, कुठेही आपले शिष्य वाढवण्याची धडपड नाही, काहीच नाही. नसे लोभना. आणि जिथं लोभ पूर्ण होत नाही तिथंच क्षोभ निर्माण होतो. त्यामुळे लोभच नसल्यामुळं क्षोभाची गरज काय? महाराजांच्या बरोबर ते दोन संत होते ना, ते खरं तर आदिवासी वाड्यामधून त्यांच्याबरोबर आलेले, महाराजांच्या बरोबर राहून रामनाम घेतलेलं. आणि एकदा महाराज रेल्वे स्टेशनच्या जवळ जाताना रेल्वे सुटू लागली तर या माणसाने जे काही नामस्मरण झालं होतं त्या आधाराने त्या आगगाडीला सुनावलं, ए लौंडी कहाँ चली मेरे गुरु को छोड़ के. असं म्हणताच ती आगगाडी जागेवरती थांबली. महाराजांना त्याच्याकडे बघितल्यानंतर ह्याला वाटलं असेल की महाराज आता शाबासकी देतील, वा 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 काय गुरुसेवा आहे. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि महाराज संतापले
अरे तुला नामस्मरण मी ह्याच्यासाठी करायला लावलंय, या छोट्या छोट्या गोष्टींसाठी? अरे आपण साधू माणसं आहोत, एक गाडी गेली उद्या दुसरी येईल, त्याच्यामध्ये आपण जाऊत. आपल्याला काय गरज आहे अशा सिद्धींच्या मध्ये अडकायची? तुझं काही खरं नाही, तू माझ्याबरोबर राहू नकोस. तू आता पर्वत राशी गाठ आणि 13 कोटी नामस्मरण करून ये. सज्जनो, हे आहे संताचं हृदय. तो स्वतः अंतःकरणामधून निर्लोभी आहे आणि त्यामुळे त्याला स्वतःच्यासाठी कुठलाच क्षोभ नाही. त्याला स्वतःला काहीच नको आहे. त्याला कदाचित क्षोभ होणार नाही, पण त्याला आमच्यासारखे हे दीन लोक बघितल्यानंतर मनामध्ये नक्कीच वैषम्य येत असेल की अरे एवढा आनंदाचा साठा मी तुमच्यापर्यंत आणून दिला, तरी देखील तुम्ही त्या आनंदाच्या साठ्याला ग्रहण करत नाही. नसे लोभना क्षोभना. पण आमच्यासारख्या दैन्यवाण्या जीवांकडे बघितल्यानंतर मात्र त्याला नक्कीच विषाद वाटत असेल. पण अशा दैन्यवाण्या जीवांमध्ये राहूनही तो कधी दैन्यता प्राप्त करत नाही. दैन्य कधी येतं? दैन्य येतं लोभातून, दैन्य येतं क्षोभातून. दैन्यता याचा अर्थ वृत्तीचं दारिद्र्य. बघा, मी अनेकदा या रामकार्यासाठी फिरत असतो तेव्हा बघतो अनेक श्रीमंत मंडळी असतात, पण ती श्रीमंती असूनही त्यांच्यामध्ये दैन्यतेचा अगदी आपल्याला स्पष्ट दर्शन होतं. कारण ज्याचा लोभ संपलेला नाही तोच खऱ्या अर्थाने दैन्य असतो. ज्याचा लोभ संपला त्याची अवस्था कधीच दैन्यावस्थेसारखी दिसत नाही. कारण समाधान हेच दैन्यावस्थेला घालवून टाकणारं साधन आहे. आपण बघतो अनेकदा भरपूर मेकअप, भरपूर दागदागिने घातल्यानंतरही एखाद्या स्त्रीमध्ये ती सात्विकता दिसत नाही जी एखादी डोक्यावरून पदर घेतलेली, एखाद्या गरीब घरातली काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घातलेल्या स्त्रीमध्ये दिसते. कारण तिच्याकडे जरी पैसा नसला तरी तिच्याकडे वृत्तीचं समाधान आहे. आणि सिद्धावस्थेमध्ये हे सगळ्यात प्रधान गोष्ट आहे की तो अत्यंत वृत्तीने समाधानी आहे. त्याला कुठलाच लोभ नाही, त्यामुळं क्षोभ येण्याची गरज नाही. आणि असा क्षोभ नसल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दैन्यता राहत नाही. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा. आणि मग समर्थ आपल्या वाणीला विराम देताना म्हणतात, यही लक्षणी जाणीजे योगी राणा. तो योगी राणा, तो ईश्वर, तो परमात्मा, तो महादेव याच लक्षणांनी ओळखावा, ज्याच्यामध्ये विरक्ती आहे, जो हरिभक्त आहे, जो विज्ञान राशी आहे, ज्याच्या केवळ अस्तित्व भावनेने आनंद आहे, समाधान आहे. त्याचा स्पर्श होताच पुण्य गुण जडुतं. त्याच्या अंतरंगामध्ये कुठलाही लोभ नाही, क्षोभ नाही, जो निरंतर वैराग्यशील आहे. असा हा क्षमा शांतीचा भोग घेणारा, दयादक्ष योगी असणारा असा हा महादेव रूपी संत, असा हा महादेव रूपी सिद्ध, याची बाह्यांगाने लक्षणं वेशाच्या आधाराने शोधण्यापेक्षा ती लक्षणं तुम्ही वृत्तीच्या आधाराने बघा. म्हणजे मग तुम्हाला कैलास पर्वताची परिक्रमा न करताही आपल्या सत्पुरुषाच्या दर्शनाने प्रत्यक्ष योगी राण्याचं दर्शन होईल. प्रत्यक्ष त्या महादेवाचं दर्शन घडेल. प्रत्यक्ष त्याचं तीर्थक्षेत्र तुमच्यासाठी कैलास होऊन जाईल. त्याचं चिंतन हेच मानसरोवराचं स्नान घडेल. त्याची असलेली स्मृतीची शीतलता हीच या कैलासाच्या बर्फासारखी तुमच्या मनाला स्निग्धता प्रदान करेल. सज्जनो, सिद्ध पुरुष, त्याचं दर्शन, त्याचा स्पर्श म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा स्पर्श आहे. असं हे विलक्षण महादेवाच्या आधाराने सिद्ध संत सत्पुरुषांचं वर्णन समर्थ आपल्यासमोर करत आहेत. यातील पुढील सूत्राचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.